कोणत्याही संवेदनशील माणसाचं हृदय पिळवटून टाकणारी घटना नांदेडमधील मिनकी गावात घडली। अगोदर मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्यानंतर त्याच दोरीने त्याच्या वडिलांनी गळफास घेऊन त्यांची सुद्धा जीवनयात्रा संपवली। असं काय घडलं की ज्यामुळे या दोन्ही बाप लोकांना त्यांचं आयुष्य संपवावं लागलं? हे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वॉइस टुगेदर। 10वीत शिकणारा ओमकार पैलवार हा उदगीरवरून त्याच्या गावी सुट्टीसाठी आला। पुढे सण होता, काही दिवस सुट्ट्या होत्या म्हणून तो सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आणि सणासाठी म्हणून त्याच्या मिनकी गावामध्ये आला। गावात आल्यानंतर त्याने त्याच्या वडिलांकडे म्हणजे राजेंद्र पैलवार यांच्याकडे शालेय साहित्य, नवीन मोबाईल आणि नवीन चांगले कपडे घेऊन द्या असं आग्रह केला। ओंकारच्या वडिलांनी थांब जरा, थोडे दिवस जाऊ दे आणि मग मी तुला कपडे, मोबाईल घेऊन देतो असं सांगितलं। ओंकारच्या मित्रांकडे नवीन फोन, नवीन कपडे असं सर्व काही होतं, परंतु ओंकारच्या घरची परिस्थिती ही बेताची होती। आपल्याकडेही आपल्या वर्गमित्रांसारखा नवीन मोबाईल, चांगले कपडे असावे असं ओंकारला वाटायचं। त्यामुळे त्यांनी वडिलांकडे मला नवीन फोन घेऊन द्या, नवीन चांगले कपडे घेऊन द्या आणि काही शालेय साहित्य घेऊन द्या असा आग्रह पुन्हा केला। यावेळेस वडिलांनी त्यांना समजावून सांगितलं की यावर्षी तू चांगला अभ्यास कर, पुढच्या वर्षी मी तुला नक्की घेऊन देतो। परंतु ओंकार हा हट्टाला पेटला आणि त्यांनी आग्रह केला की नाही, मला नवीन मोबाईल आणि कपडे घेऊनच द्या। त्यावेळेस मात्र ओंकारच्या वडिलांनी त्यांना ठणकावून सांगितलं की माझ्याकडे पैसे नाहीयेत, त्यामुळे मी तुला फोन नाही घेऊन देऊ शकत असं ठणकावून सांगितल्यानंतर नाराज ओंकार घर सोडून गेला। दुसऱ्या दिवशी ओंकारचे वडील नेहमीप्रमाणे शेतामध्ये गेले आणि शेतामध्ये गेले असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्यांना पुढे दिसलं ते ओंकारचा मृतदेह। ओंकारने नाराज होऊन त्याच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती। त्यामुळे हतबल बापाने प्रथम ओंकारला गळफासवरून खाली उतरवलं आणि नाराज होऊन स्वतः सुद्धा त्याच दोरीने गळफास घेतला। ओंकारच्या घरची परिस्थिती तशी बेताची, शिवाय कर्जाचा डोंगर हा आवासून पुढे होता आणि त्यात आपण आपल्या पोराच्या इच्छा सुद्धा पूर्ण करू शकत नाही अशी भावना त्या पित्याच्या मनात आली असावी आणि त्या भावनेतून त्यांनी असा हा मोठा निर्णय घेतला। ओंकारचे वडील राजेंद्र पैलवार यांच्याकडे वडिलोपार्जित असलेली जेमतेम शेती जमीन आणि त्याच्यावरतीच ते त्यांचा उदरनिर्वाह करायचे। राजेंद्र पैलवार यांना 3 मुले होती आणि ओंकार हा सर्वात धाकटा मुलगा होता। ओंकारला शिकण्यासाठी लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी शाळेत ठेवलं होतं। ओंकार सोबत त्याचा मोठा भाऊ श्रीकांत सुद्धा त्याच्याबरोबर त्या शाळेमध्ये शिकायचा। आलेल्या प्रसंगावर बोलताना ओंकारचा भाऊ श्रीकांत म्हणाला की ओंकार हा वर्गामध्ये हुशार होता, तो अभ्यासही करायचा, परंतु त्याच्या वर्गमित्रांकडे मोबाईल फोन असल्यामुळे त्याला मोबाईलची चटक लागली आणि त्यालाही त्याच्याकडे मोबाईल असावा असं वाटू लागलं आणि या सर्व गोष्टीतून हा प्रसंग घडला। मृत राजेंद्र पैलवार यांचे बंधू हनुमंत पैलवार यांनी घडलेल्या प्रसंगावरती बोलताना सांगितलं की अतिवृष्टीमुळे यावेळेस पीक वाया गेलं, त्यात पिकाला पाण्याला भाव नाही आणि अशातच कर्जाचा डोंगर हा उभा होताच। शिवाय बँकेच्या कर्जफेडीच्या नोटिसा येऊ लागल्या, बँकेची साहेब घरातून बसू लागली आणि अशात पोरानं बापाकडे मोबाईल साठीचा हट्ट धरला आणि हे सर्व होऊन बसलं, अशी प्रतिक्रिया हनुमंत पैलवार यांनी दिली। नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी शासनाची जेवढी काही मदत पीडित कुटुंबाला करता येईल तेवढी करण्याचा मी प्रयत्न करेल असं आश्वासन दिलेलं आहे। शिवाय शासकीय योजनांचा जेवढा लाभ या कुटुंबांना देता येईल तो देण्याचा मी प्रयत्न करेल असं सुद्धा उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे ही एकंदरीत घटना घडली की मुलाला एकतर नवीन फोन, नवीन कपडे आणि काही शालेय साहित्य हवं होतं, त्यात घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे वडील ते देऊ शकले नाहीत आणि हट्टी मुलांनी शेवटी आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत ही भावना मनात ठेवून आत्महत्या केली आणि आपल्या मुलाच्या इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही ही भावना ठेवून त्या वडिलांनी सुद्धा आत्महत्या केली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।